मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी आता पंतप्रधान मोदी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। पंतप्रधान मोदींची उद्या मुंबईत भव्य सभा आणि रोड शो होणार आहे। रोड शोच्या नियोजनासंदर्भात भाजपची आज एक महत्त्वाची बैठक आहे। मुलुंडमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये नियोजनासाठी ही बैठक होणार आहे। तर घाटकोपर दुर्घटनेनंतर रोड शोच्या मार्गामध्ये काही बदल होणार का याकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, मुंबईत महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदींची सभा आणि रोड शो होणार आहे। दरम्यान या रोड शोचं नियोजन कसं असेल याचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। घाटकोपरच्या एलबीएस मार्गावरून रोड शोला सुरुवात होणार आहे। भाजपच्या रोड शोसाठी वाहतूक पोलिसांकडून काही निर्बंध आणि नियम जारी करण्यात आलेले आहेत। एलबीएस रोड गांधीनगर जंक्शन ते नौपाडा जंक्शन पर्यंत मोदींचा रोड शो आहे। माहुल घाटकोपर रोड मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे। तर मेघराज जंक्शन ते आरबी कदम जंक्शन मार्गावर 2 ते 10 वाहतूक बंद राहणार आहे। दिनांक 15 मे रोजी मुंबई शहरामध्ये रोड शो असल्यामुळे एलबीएस मार्गाचा वापर केला जाणार आहे। त्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी रोड ट्रॅफिक डायव्हर्जन केलेलं आहे। त्यामध्ये गांधीनगर जंक्शन टू आरबी कदम मार्ग आणि एमजी रोडचा आरबी कदम चौक ते मेघराज जंक्शन हा रोड दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्ण बंद असणार आहे। प्रधानमंत्री मोदी साहेबांची जाहीर सभा आहे आणि त्याचं नियोजन आम्ही त्या मतदारसंघ जो आहे दिंडोरी मतदारसंघ, ज्याच्यामध्ये येवला येतोय, नांदगाव येतोय, निफाड, नांदवड आणि तिकडे दिंडोरी आणि कळवण, त्या सगळ्या भागातून जे आहेत प्रचंड प्रमाणावर लोक त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या रॅलीसाठी येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।